6-7 आमदार निवडून येऊ शकतात पूर्ण विदर्भामध्ये, आणि तिथे तुम्ही काहीच करत नाही. हे पूर्ण तुमचं मतदान आहे, हे तुम्ही दुसऱ्यांना देता. का आपण तशी तयारी केलेली नाही? या विदर्भावरती केवळ कॉन्सन्ट्रेट केलं तरी महाराष्ट्रातले किमान 5 आमदार आपल्या सदनामध्ये जाऊ शकतात महाराष्ट्रामध्ये. एवढीही तयारी आपण केलेली नाही. त्याचं कारण आहे की आपण निराशेच्या खोल गर्तेत डुबलेले आहोत, आणि त्या निराशेतून जर बाहेर पडायचं असेल आपल्याला, तर मला असं वाटते की आपल्याला रिवायवल ऑफ द थॉट्स, म्हणजे बाबासाहेबांचे थॉट्स रिवाइव्ह करायची गरज नाही. पुन्हा पुन्हा बाबासाहेबांना घेऊन बसावं लागेल, पुन्हा पुन्हा तुम्हाला त्या गोष्टी विचारात आणाव्या लागतील, पुन्हा पुन्हा त्या चळवळी विचारात घ्याव्या लागतील. आणि जोपर्यंत हे असं आपण करणार नाही तोपर्यंत आपण कुठलाही नवीन संघ उभा करू शकत नाही, नवीन चळवळ उभी करू शकत नाही, आणि नवीन पार्टीचा तर विचारच करायला नको असं मला वाटायला लागतं. आपला स्वतःचा राजनैतिक अजेंडा राबवता येणं अत्यंत कठीण आहे. म्हणून रिपब्लिकन पक्षाची स्थापना करताना त्याचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते की या देशातल्या प्रत्येक माणसाने, म्हणजे रिपब्लिकचा अर्थ महारांची पार्टी करून टाकलेला आहे आता, परंतु त्यांच्या डोक्यात जे असेल तेव्हा की या देशाला केवळ आणि केवळ जातीच्या राजकारणाने, केवळ आणि केवळ एका समूहाच्या राजकारणाने जिवंत करता येणार, जिंकता येणार नाही, तर आपल्याला हा देश भारतीय माणूस निर्माण करणारा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ही गोष्ट आयुष्यामध्ये ते स्वीकारणार नाही. तोपर्यंत माणसांचा लढा, आता जे आपण ऐकलं की अस्मितेचा लढा, आता जे म्हणतो आपण की आमच्या सेल्फ रिस्पेक्टची मुवमेंट, आपण जे म्हणतो की आम्हाला ह्युमन राईट्स, साधे ह्युमन राईट्स आम्हाला उजागर करता येत नाही, आम्हाला जगता येत नाही, त्याची सगळी लढाई ही या देशामध्ये अत्यंत कठीण आहे, त्यांच्या लक्षात होती. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी या देशाला भारतीय माणूस बनवण्याचे जे स्वप्न होते ते शेवटी प्रबुद्ध भारताकडे गेले. परंतु जोपर्यंत भारतीयत्व, म्हणून बाबासाहेब म्हणतात ना की मी प्रथम भारतीय आहे, त्याचं कारण हे होतं की इथे माणसांमधली जी दरी आहे ही दरी इतकी प्रचंड खोल आहे, आणि या दरीला बुजवण्यासाठी मला कितीतरी जन्म घ्यावे लागतील, कारण एका जन्माचं काम नाही, हे लक्षात आलं बाबासाहेबांचं. आणि म्हणून आपण जे बघतो आहोत आत्ता की 2024च्या इलेक्शनच्या पर्वावरती आपण लोकशाही, संविधान या मुद्द्यांना घेऊन जेव्हा राजनीती होताना आपण पाहिलेलं आहे, पण त्याच वेळेला आपण एक दुसरी गोष्ट पाहिलेली आहे की या बाबासाहेबांच्या मुवमेंटने, बाबासाहेबांच्या या ताकदीने एक नरेशन सेट करण्याचं पण काम ज्यांनी करून ठेवलेलं होतं की संविधान हा मुद्दा कधीही बीजेपीचा तर नाहीच नाही, पण तो काँग्रेसचाही कधीच नव्हता. कारण त्यांचा जर तो मुद्दा असता, संविधान हा जर त्यांचा मुद्दा असता, तर कदाचित त्यांनी संविधानाचे तत्व पहिलेपासून पाळले असते. आणि या देशामधला एक साधा मुद्दा घेतला, आरक्षणाचा मुद्दा जरी घेतला आपण, तरी इतके वर्ष आरक्षण त्यांनी दिले नसल्यामुळे म्हणजे कितीतरी पिढ्या गारद झालेल्या आहेत. ते अजिबात संविधान हा मुद्दा काँग्रेसचा नव्हता. परंतु जेव्हा असं लक्षात आलं की संविधान हा मुद्दा दलितांच्या अजेंडा आहे, आणि एक त्रिवेदी नावाचा समाजशास्त्रज्ञ यूपी मधला आहे, तो त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की यूपी मधला जे इलेक्शनमध्ये संविधान अजेंडा हा महिलांनी सेट केलेला अजेंडा आहे. महिला मोठ्या प्रमाणामध्ये त्या पार्टिसिपेशन त्यांचं वाढवलेलं आहे. तर हा भारतीय सामाजिक दृष्टिकोनाचा जो लढा बाबासाहेबांनी लोकांपर्यंत पोहोचवलेला होता, त्या लढ्याचे बीज त्यांच्या कालावधीमध्ये त्यांना काही अर्थाने चाकता आलं, आमदार निवडून आणता आले होते. आपण उत्तर प्रदेशामध्ये जे बघायला मिळालं आपल्याला, ते उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला थोड्याफार अर्थाने चाकता आलं, पाहता आलं आपल्याला राजनीतिक भागीदारी आपली. परंतु आज या क्षणाला मला, म्हणजे मी गेले 1 महिना झाला जेव्हापासून इलेक्शनचे रिझल्ट आले तेव्हापासून मी सतत अनेक लोकांशी चर्चा करते, महिलांशी करते आहे, वेगवेगळ्या समाजातल्या ज्या मान्यवर लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करते. आता वानखेडे सर म्हणाले अगदी मला दररोज की आपण डिप्रेशनमध्ये आहोत. हा शब्द मी अनेकदा बोललेले की हा पूर्ण समाज डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, त्याला काही सुचतच नाही आहे काय केलं पाहिजे, काय झालं पाहिजे. म्हणजे
सबंध आकाश हे काळवंडलेलं दिसते आहे, सगळीकडे अंधार दिसते आणि आम्हाला कुठलीही राजनीतिक विचारधारा नाही आमच्याकडे, कुठली आमच्याकडे दिशा नाही आहे आमच्याकडे. अशा प्रकारचं पूर्णपणे अंधारलेलं जग दिसते आहे आम्हाला. अशा या अंधारलेल्या जगामध्ये आपण मात्र काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला जिंकून दिलं. या अंधारलेल्या युगामध्ये मात्र आपण त्यांना जिंकून दिलं. याचं कारण काय आहे? आणि हे सगळेजण हा प्रश्न स्वतःला विचारतात, मला विचारतात, तुम्हाला एकमेकांना विचारतात, याचं का झालंय? आपण का उभं राहू शकत नाही? आपली का इतकी हलाखीची परिस्थिती आली की म्हणजे एक मुद्दा मांडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जो सामाजिक न्यायाचा जो फंड होता तो फंड त्यांनी वारीकडे वळवला. त्या वारीचा आणि सामाजिक न्यायाचा काय संबंध आहे? तो आमच्या मुलांच्या उत्कर्षाचा फंड होता, तो तिकडे वळवला. कोणीही, एक दलित आमदार आहे तितके, कोणीही उचललेला नाही आहे तो मुद्दा. महाराष्ट्रातल्या मुलांच्या स्कॉलरशिपचा मुद्दा होता, विदेशी स्कॉलरशिपचा मुद्दा होता, तो कोणीही उचललेला नाही. आणि तेव्हा असं लक्षात येतं आपल्याला की या मुद्दा उचलायला जर आपल्याकडे आमदार नाही आहे, मुद्दा उचलायला आमच्याकडे लीडर नाही आहे, मुद्दा उचलायला आमच्याकडे चळवळ नाही आहे, तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अनुयायी आहोत का? म्हणजे आपण म्हणतो ना की एक आंबेडकरवादी आहोत आम्ही, तर या आंबेडकरवादामध्ये काय चूप राहणे सांगितलेलं आहे? या आंबेडकरवादामध्ये अन्याय सहन करणं सांगितलेलं आहे? या आंबेडकरवादामध्ये तुम्हाला अजिबात काहीही बोलायचं नाही असं सांगितलेलं आहे? आणि कोणी तुम्हाला सांगतात, मुद्दे सेट करून देतात, त्याच्यावरती तुम्हाला तुटून पडायचं आहे का? आणि हे असं का झालेलं आहे? हे का आपल्याला बघायला दिसते? तर या समाजामध्ये मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये याला कारणीभूत आहे आणि कधीही मध्यम वर्ग क्रांती करत नाही. आम्ही आता इतक्या वर्षाच्या चळवळी, सडकेवरची चळवळ मध्ये पाहिलं आम्ही की मध्यम वर्ग हा कधीतरी अशा सभा संमेलनांमध्ये ऐकायला येतो आणि तो रस्त्याने जाता जाता म्हणतो ऐसे ते बहुत देखले यार, इतने आंदोलन बहुत देखले हमने, असं म्हणतात. पण मी आंदोलनासाठी माझा काय शेअर राहणार आहे, मी काय करू शकतो, असं तो आंदोलनाच्या संदर्भात. तर हा जो मध्यम वर्ग तयार झालेला आहे, मला कधी कधी वाटतं की बाबासाहेबांनी या मध्यम वर्ग तयार करायसाठी तर आंदोलन केलेले नव्हते. म्हणजे माझा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजला प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतो आणि त्याला चांगली नोकरी मिळवणे आणि तो विदेशात जाणे आणि तो चांगला सेटल होणे, ही सोच ज्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे, त्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय आंदोलन कसं उभं करणार आपण? या अशा प्रकारच्या काय म्हणतात त्याला की ही सोच, हा समज, हे प्रशिक्षण आपलं जर झालं असेल तर आपण या समाजामध्ये आपल्या राजकीय वर्तनामध्ये त्याचं परिवर्तन करणे हे खूप कठीण काम आहे. आणि म्हणून मी आता सकाळी पण मी एका पुस्तकाच्या विमोचनासाठी बोलताना मी हे म्हणाले की ही चळवळ जी होती, आंबेडकरी चळवळ जी होती, ती आंबेडकरी चळवळ पूर्णपणे एका विशिष्ट म्हणजे एका विशिष्ट ज्याला भवरमध्ये फसलेली दिसते आपल्याला. आणि त्या भवरमधून बाहेर पडायसाठी जसं आता म्हटलं की करिश्माई नेता म्हणजे कोणीतरी येईल आणि तो आमचा उद्धार करेल, ही जी एक सोच निर्माण झालेली आहे, हा जो एक डोक्यामध्ये टॅबो तयार झालेला आहे, त्यातनं लोकांना बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घ्यायची गरज पडणार आहे. काय करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टीसाठी? किती गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी सहज शक्य होत्या त्या होऊ शकल्या नाही. बहुजन वंचित आघाडी यांना मतदान झालेलं नाही, पण प्रकाश आंबेडकरांचे स्टेटमेंट, प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका ही कधीही स्पष्टपणे समाजापुढे आणलीच नाही. म्हणजे गेले आम्ही 2 वर्ष झाले त्यांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट्सकडे बघतो आहोत आणि इलेक्शन पर्यंत जर समाजाला म्हटलं असतं की मला अजिबात या कोणासोबत जायचं नाही, मला माझी स्वतंत्र राजनीती उभी करायची आहे, एक आंबेडकरी राजनीती उभी करायची आहे मला, तर समाज 100% तयार होता त्यांच्यासोबत जायला. पण स्टेटमेंटच इतके लोकांना कन्फ्युजन करणारे असायचे की समाजाने विचार केला की या कन्फ्यूज माणूस आहे, या कन्फ्यूज पार्टीमध्ये आपण काय करायचं त्यासाठी. आणि समाजाने मग त्यांच्या पुढे एकच पर्याय होता की जर जातीवादी पार्टीला आणायचं नसेल तर ही सेक्युलर पार्टी आहे, या सेक्युलर लोकांना आपण आणून दिलं पाहिजे. तेव्हा समाजामध्ये एक लिडरशिप डेव्हलप करणे हा सगळ्यात पहिला आपला अजेंडा
आणि ही सगळ्यात पहिली आमच्या समाजाची गरज आहे. जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालमीत वाढलेली मंडळी होती, त्यांनी पण खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत. त्यांनी पण खूप चुका केल्या की एक सेकंडरी लिडरशिप तयार व्हायला पाहिजे, एक सेकंड जनरेशन हे तयार व्हायला पाहिजे. आपण ज्या भाजपाचा विरोधक म्हणून ज्या RSSचा आपण विरोध करतो, त्या लोकांकडे सेकंड म्हणजे तिकडे काय खूप आलबेले असं मला म्हणायचं नाही, त्यांची खूप काही मी प्रशंसा करत नाही, पण त्यांच्याकडे एक लीडरशिप डेव्हलप झालेली आहे, सेकंड जनरेशन तयार झालेली आहे. आमच्याकडे काय आहे, एक नेता मेला की पूर्ण पार्टी खतम. म्हणजे सेकंड जनरेशनच्या डोक्यावर खांद्यावरती ओझं देऊन त्यांना पुढे नेणं आणि त्यांना तयार करणं, त्यांच्या पाठीशी संसाधन उभे करणे, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहणं, विचार त्यांना देणं आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे असं खंबीरपणे सांगून दुसऱ्या सेकंडरी लिडरशिप डेव्हलप करणे, हे न झाल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणारी जी जनरेशन होती ती लोकांपर्यंत पोहोचली नाही आणि हा कन्फ्युजनचा जो घोळ आहे तो घोळ आलेला. तिसरी खूप महत्त्वाची जी मला वाटते की महिलांच्या बाबतीमध्ये आम्ही अजूनही जे पोटेन्शियल महिलांमध्ये मी आता पाहिलं, या इलेक्शनमध्ये मी पाहिलं आणि मी महिलांच्या चळवळीत काम करते तर मी पाहते की प्रचंड पोटेन्शियल आहे. महिलांना खूप असं वाटतं की आम्ही सगळं हस्तक्षेप केला पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये, तर त्यांच्याकडे कायम स्वरूपी आपण दुय्यमत्वाच्या भावनेने बघितलेलं आहे. कायम महिलांना त्यांचे पंख कापण्याचे काम केलेले आहे. सॉरी टू से, परंतु हे झालेलं नाही आहे. जर का मला वाटते बरं, आम्हाला उदाहरण देतात मायावतींचं, काय आम्ही दिलं नाही का मायावतींना रिप्रेझेंटेशन, आम्ही त्यांच्या हातात पार्टी दिली नाही का? पण एक मायावतीला पार्टीचं तुम्ही सर्व बनवून ठेवलं आणि मायावतीसोबत 10-5 महिला नाही आहेत. तर हा जो मुद्दा दिसतो आपल्याला की मी पण, मला जर माझ्याकडे नेतृत्व आले तर मी पण 5-50 लोक तयार करणार नाही, म्हणजे माझ्यासारख्या महिला तयार करणार नाही आणि मग मी एकटी, मग माझ्या नावाचे खडे फोडले जातील. तर हे जे चुकीचे सगळ्या गोष्टी ठरलेल्या जात आहेत त्याच्यावरती आपल्याला विचार करण्याची खूप जरूरत आहे. म्हणजे महिलांमध्ये जे पोटेन्शियल मी पाहिलेलं आहे की महिला घराच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात पडायला तयार आहेत. महिलांना या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये इंटरव्हेन्शन करायला आवडतं, त्या आपला वेळ काढतात आहेत, तो आपल्या जवळचा पैसा खर्च करायला तयार आहे. पण काय झालं की त्यांना त्या पद्धतीचं काय म्हणतात प्रशिक्षण मिळालेलं नाही, त्यांना त्या पद्धतीचं पार्ट्या मिळालेल्या नाही, त्यांना त्या पद्धतीचं संघटन मिळालं नाही आणि ऑर्गनाइज्ड संघटन ज्याला म्हणतो आपण, जे कॅडर बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणतो, ते सामाजिक ऑर्गनायझेशन पण नाही आणि ते पॉलिटिकल ऑर्गनायझेशन मध्ये त्यांना ती विश्वासार्हता, ज्याला महिलांना एक, मला असं वाटतं की मी इथे एकदम सेफ आहे, मला इथे कोणी धक्का देऊन बाहेर पडणार नाही असं वाटते, असं ऑर्गनायझेशन उभं करू शकलो नाही. आमच्या मागच्या जनरेशननी ज्या चुका केलेल्या आहेत त्या या जनरेशनमध्ये होऊ नये, हे एक आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणखी मला वाटतं की आपल्यामध्ये विचाराचं प्रचार होणं, उद्बोधन होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी काही माझ्या मैत्रिणी आहेत समाजवादी, त्यांच्याकडे पाहते तर त्या एकत्र येत राहतात. म्हणजे आता खूप मोठ्या प्रमाणात तर माझं नाही त्यांच्यासोबत, पण ज्या काही मी 10-15 समाजवादी मैत्रिणी माझ्या महाराष्ट्रातल्या आहेत, तर त्यांच्याकडे मी बघते की त्यांच्याकडे एक परंपरा तयार झालेली आहे चर्चा करण्याची आणि मुद्दे घेऊन बसण्याची. तर ही परंपरा आपल्याला नाही आहे आपल्याकडे. मी कम्युनिस्टांमध्ये पण पाहिलं की वाचन संस्कृती आहे त्यांच्याकडे. या वाचन संस्कृती, आम्ही बाबासाहेबांच्या सबंध थॉट्स प्रोसेसचा विचार करून, सबंध बाबासाहेबांच्या वैकल्पिक गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याकडे, त्याच्यावरती आमचं काय काम झालेलं आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या कामानुसार आमचं समाजाचं संचालन होते की नाही, याचं इव्हॅल्युएशन, मूल्यांकन होण्याची किती जरुरी आहे ते करणं झालेलं नाही. आम्ही दोषारोपण देतो पण आम्ही कॉन्क्रीट मूल्यांकन देखील करत नाही की हे झालं नाही त्याच्यामुळे हे असं बिघडलं. त्यामुळे हे आत्ता मी ऑर्गनाइज करताना मला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. तर हे लोकांपर्यंत गेले पाहिजे. मी ते केवळ ऑर्गनायझिंग कमिटीपुरतं मर्यादित नाही, हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे की या चुका झाल्या होत्या मागच्या जनरेशनमध्ये, या चुकांना सांभाळून आता आम्ही हे पुढचं काम करू इच्छितो, तुम्ही आम्हाला मदत करणार आहात का? तर अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात की पॉलिटिकल सर्वायवल जे आपलं म्हणतो आहे त्या या वेगवेगळ्या चुकांमुळे झालेलं आहे. आणि भुरट्या कॅडरचा सुकाळ, जे भुरटे कॅडर निर्माण झाले आहेत ना आपल्या इकडे, ते 4 पैशामध्ये विकणारे, त्यांचा तर एवढा सुकाळ झालेला आहे की, आणि त्यांना लीडर बनवलेला आहे.
या भुरट्यांना लीडर बनवलेलं आहे पार्ट्यांमध्ये. आणि हे भुरटे काय करतात की चिरीमिरी घेऊन हे आपलं, अरे मला काल परवा जो माझ्यासोबत ज्याच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला पैसे नव्हते त्याचा आज मला काल कळलं की त्याचा फ्लॅट आहे, त्याने फ्लॅट विकत घेतला. म्हणजे हे आहे कशाचं आहे, म्हणजे जी कमिटमेंट होती बाबासाहेबांची आपल्या चळवळीप्रती, जी कमिटमेंट होती त्यांच्या आपल्या लोकांच्या प्रती, जे त्यांनी आपलं आयुष्य त्याच्यासाठी अर्पण केलेलं होतं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणणारी ही भुरट्या चोरांची जमात संपवायला पाहिजे. हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला आणि त्यांना ताबडतोब त्यांना थांबवता आलं पाहिजे, कारण ते आपल्याला थांबवताच येत नाही, आपण थांबवूनच नाही राहिलो त्यांना. म्हणजे ते इतक्या लढाया की म्हणजे पेपरला बातम्या येतात कोणी कोणाला चपलीने मारलं. तुमच्या ऑफिसच्या प्रिमायसेसमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये घडलेली गोष्ट ताबडतोबीने दुसरा प्रतिस्पर्धी तो बातम्या देतो आणि तो एक सोशल बातमी बनवतो. हे जे काय म्हणतात त्याला की भिकारडेपण आहे, बौद्धिक भिकारडेपण ज्याला म्हणतो, व्हेरी सॉरी पण मला ते म्हणावं लागत आहे, ही चीड आहे माझी, की बौद्धिक दिवाळखोरीपणा ज्याला म्हणतो, ही बौद्धिक दिवाळखोरपणा आमच्यामध्ये आधी नाही दिसायचं आम्हाला. हे माझ्या लहानपणी माझ्या घरामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेपासून सगळी मंडळी, माझं छोटंसं घर होतं, ही सगळी मंडळी ज्या गोष्टी करायची तर जेव्हा एक माणूस बोलत असायचा तर ही सगळी माणसं, मी तिसरीत असतानाची गोष्ट सांगते, ही सगळी माणसं दुसरे सेकंड जनरेशनचे लोक शांतपणे ऐकायचे, समजून घ्यायचे, समजलं नाही तर विचारायचे. ते आता तर जसं यांनी म्हटलं की घराघरामध्ये आंबेडकर जन्माला आलेले आहेत. म्हणजे जो व्हॉट्सअपवरती जो बातम्या अर्धवट बातम्या ऐकतोय ना तो व्हॉट्सअपवरती, तो सुद्धा म्हणतो की अरे मेरे को बहुत पता है, काय बता रहे ये. तर ही जी मला समजून घ्यायचं आणि मला खरंच मी ते करू शकतो का, ती जाणीव असणारा माणूस निर्माण झालेला नाही आहे. त्यामुळे ही माझी चूक आहे, छाया खोब्रागडेची पर्सनल चूक आहे की तिने काम केलेलं नाहीये. असं अनेक स्तरावरती जेवढे जेवढे लेअर उघडत गेलो ना आपण, या परती उघडत जाऊ ना तेवढं आपल्याला अंधकार दिसते, आपल्याला आपण सगळे ब्लॅकलिस्टेड झालेले दिसते आपल्याला. तर हे आपल्याला पाहावं लागणार, याच्याकडे आपल्याला खूप बारीक दृष्टीने त्याचा विचार करावा लागेल. जेव्हा नवीन समाज निर्माण करायची प्रोसेस आपण तयार करतो, कोणती मग ती पॉलिटिकल असेल, ती सोशल असेल, ती धार्मिक असेल, तर तेव्हा आम्हाला या गोष्टीकडे खूप बारकाईने निरीक्षण करून त्याचा अभ्यास करून, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करून आम्हाला ही गोष्ट समाजापुढे आणि छोट्या छोट्या समूहांमध्ये बसून ही गोष्ट सांगण्याची गरज आहे. हे सगळं जेव्हा आम्ही करू तेव्हा आम्हाला एक आमचा आंबेडकरी समाज जो कुठल्याही टक्क्याटोणप्याला अजिबात घाबरत नाही, आपण सगळे भावनिक आंदोलनामध्ये इतके सशक्त दिसतो. माझ्या सगळ्या ओबीसी मैत्रिणी म्हणतात की आजपर्यंत आमच्यामध्ये एक असं मुवमेंट उभी होऊ शकली नाही जी मुवमेंट दलित लोकांनी उभी केलेली आहे. त्याचं कारण आहे की तुमच्या पाठीशी हा एवढा मोठा विचार आहे आणि तुमच्याकडे विचार आहे, तुम्हाला अजिबात कुठून दुसरीकडून काही आणायची गरज नाही. अरे ज्यांच्याकडे विचारच नाही आहे आणि जो विचार आहे तो अत्यंत चुकीचा आहे, म्हणजे एकाकडे विचार आहे तो हिंदू भारत निर्माण करायचा विचार आहे आणि दुसऱ्याकडे विचारच नाही आहे, एन प्रकारे सत्तेवर यायचं आहे. या दोन्ही लोकांकडे अशा फालतू गोष्टी आहेत आणि तुमच्याकडे साऊंड आणि स्ट्रॉंग संविधानवादी विचार आहे. तुमच्याकडे लोकशाहीला जगतानाचा विचार धम्मा तुम्हाला देतो, सांगतो आहे. हे असताना इतकं पॉलिटिक आणि साऊंड आपण विचारांनी असताना आपली इतकी पिछेहाट केव्हा झाली, जेव्हा या समाजाने पूर्णपणे इंडिया आघाडीला समर्थन दिलं आणि इंडिया आघाडीचा एकही नेता पब्लिकली असं म्हणत नाही की आंबेडकरी समाज, पब्लिकली म्हणत नाही की आंबेडकरी समाजाने आम्हाला वोट केलं, तेव्हा किती लाजिरवाणी आणि किती दुःखाची गोष्ट वाटत होती. आणि अक्षरशः मला खूप दुःख झाले या गोष्टीचं. आणि म्हणून आम्ही मीटिंग्स घ्यायला लागलो की यावेळी इंडिया आघाडीला मदत करणाऱ्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे त्यांना आपण आता मदत करायला नको. म्हणजे स्वतंत्रपणे तुमचा एक आमदार, पूर्ण विदर्भामध्ये तुमचे किती 6-7 आमदार निवडून येऊ शकतात पूर्ण विदर्भामध्ये, आणि तिथे तुम्ही काहीच करत नाही. हे पूर्ण तुमचं मतदान आहे, हे तुम्ही दुसऱ्यांना देता का? आपण तशी तयारी केलेली नाही. या विदर्भावरती केवळ कॉन्सन्ट्रेट केलं तरी महाराष्ट्रातले किमान 5 आमदार आपल्या सदनामध्ये जाऊ शकतात महाराष्ट्रामध्ये. एवढीही तयारी आपण केलेली नाही. त्याचं कारण आहे की आपण निराशेच्या खोल गर्तेत डुबलेले आहोत आणि त्या निराशेतून जर बाहेर पडायचं असेल आपल्याला, तर मला असं वाटते की आपल्याला रिवायवल ऑफ द थॉट्स
म्हणजे बाबासाहेबांचे थॉट्स रिवाइल करायची गरज नाही. पुन्हा पुन्हा बाबासाहेबांना घेऊन बसावं लागेल. पुन्हा पुन्हा तुम्हाला त्या गोष्टी विचारात आणाव्या लागतील. पुन्हा पुन्हा त्या चळवळी विचारात घ्याव्या लागतील. आणि जोपर्यंत हे असं आपण करणार नाही तोपर्यंत आपण कुठलाही नवीन संघ उभा करू शकत नाही, नवीन चळवळ उभी करू शकत नाही आणि नवीन पार्टीचा तर विचारच करायला नको असं मला वाटायला लागलेलं आहे. म्हणजे आहे त्या गोष्टी. आणि पुन्हा एकत्र येण्याची गोष्ट मला जी सगळ्यात खोचक आणि वाईट आणि अगदी दुःखद गोष्ट जी वाटते की अरे बीएसपीचा माणूस बाबासाहेबच सांगतो, रिपब्लिकनही माणूस बाबासाहेबच सांगतो, वंचितही बाबासाहेब, आणि तरी एवढी दुश्मनी की जेवढी दुश्मनी RSS सोबत नाहीये तेवढी दुश्मनी ही आपसामध्ये आहे. का आम्ही एकत्र बसू शकत नाही? का आमच्यामध्ये इतका दुरावा हा कोण निर्माण करते मला माहित नाही. इतका द्वेष, इतकी एकमेकांबद्दलची तीव्र काय म्हणतात द्वेष भावना मी कुठेच पाहत नाही. म्हणजे एकदम तटस्थ. म्हणजे एकत्र तुम्ही यायचं नाही ही तुमच्यामध्ये पाडलेली फूट हे आपण नाही पाडलेली आहे. त्याच्यासाठी खूप काय म्हणतात त्याला अत्यंत नियोजन पद्धतीने काम केलेले आहे. म्हणजे फूट पाडा आणि राज्य करा असं नियोजन पद्धतीने काम होते, आतल्यात काम होते आहे. म्हणजे संघाचं 100-200 संघटना आहेत त्यांच्या. आपल्या संघटना भुरट्या संघटना आहेत, काहीच काम करत नाही, फक्त बॅनर आणायचा, फोटो टाकायचा आणि आता तर व्हॉट्सअप झालेलं आहे त्यात हे असं काम नाही. ते मणिपूरमध्ये या नागपूरचं एक दाम्पत्य 55 वर्ष काम करत आहे मणिपूरमध्ये. ते मणिपूर जळालं ना, ते पब्लिकली नाही बोललं पाहिजे, मणिपूर जळालं ना तर इथल्या लोकांचं तिथलं काम आहे असं काम करायसाठी. आणि त्यांचा नाव पत्ता अजिबात ते नागपुरात येत पण नाहीत ती लोक. आपण करतो का तसं काम आपल्या चळवळी उभ्या करण्यासाठी घरादारावरती तुळशीपत्र ठेवून? म्हणतो का असं आपण? म्हणून मी आत्ता कोणाशी तरी बोलत होते, इंडियाचे राजपुरेंसोबत बोलत होती की जेव्हा जेव्हा आपण असं बोलायला जातो तेव्हा संसाधनांचा विषय येतो, तेव्हा आमच्या सांस्कृतिक ठेवा जो आहे आमच्याकडे सगळे साहित्य संस्थानं बंद झालेली जातात. काही साहित्य निर्मिती नाही आहे. जी साहित्य निर्मितीसाठी आम्ही देशभरात नाही जगभरात आमच्या नावाने उल्लेख होतो ती साहित्य निर्मिती बंद झालेली आहे. म्हणजे आपण ज्या राईजने आपण पुढे जायला पाहिजे होतं, ज्या मोठ्या प्रमाणात आपण छलांग मारायला पाहिजे होती, ती छलांग आपण न मारता आपण खोल गर्तेत डुबत चाललेले आहोत. ही भयावह स्थिती आहे, ही अत्यंत भयावह स्थिती आहे. आणि यातनं जर आपण उभे राहिलो नाही तर ते म्हणतात ना गाडगं आपल्या तोंडाला आणि पाठीला झाडू लागेल, त्याला काही वेळ नाही लागणार. म्हणजे हे मी काही भावनिक होऊन बोलत नाही. हे मी आता यांनी उदाहरणं दिली, 4-5 उदाहरणं दिली त्यांनी. ह्या सगळ्या उदाहरणावरून लक्षात येते की तुम्हाला गिनतच नाही. तुमको नहीं गिनते, चलो भागो कहाँ के हो, और तुमको हमें वोट देना ही पडेगा, हे असं तुम्हाला बनवून ठेवलं. म्हणून आपल्याला आत्मनिर्भर, आत्मसन्मान आणि काय म्हणतात विश्लेषणाची खूप गरज आहे. या सगळ्या अंतरंगी विचार करून आपल्याला नवीन उभारणी घ्यायची असेल तर कमिटमेंट खूपच महत्त्वाची आहे. की मी ठरवलं ना हे एवढं करायचं तर मला तेवढं केलं पाहिजे. मी ठरवलं ना महिन्याला इतकं मला द्यायचं आहे माझ्या ऑर्गनायझेशन मी दिलं पाहिजे. हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत हा राजकीय असो की सामाजिक असो किंवा धार्मिक असो उभं होऊ शकत नाहीत. आपण आपले 400 विहार आहेत नागपुरामध्ये, पण एक मांगाच्या पोराला बौद्ध नाही बनवला का एक आदिवासीच्या माणसाला बौद्ध धर्माचं प्रशिक्षण नाही दिलं आपण. 400 विहाराचं काय काम आहे? काय काम आहे? आणि हजारो भिक्षू असतील आपले, संस्थाने मठाधीश बनून बसलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही त्या लोकांपर्यंत जातच नाही तर तुमच्या त्याचा कामाचा उपयोग काय आहे तुमच्या संस्थानांचा? तिथे भांडणं. ते हे तुम्हाला बदलावं लागेल. तुम्हाला माझं काम फक्त माझ्या समाजाच्या सुधारणेसाठी, माझ्या समाजाच्या रायझिंगसाठी आहे. एवढं कमिटमेंट जेव्हा असेल तेव्हाच आपण